जे काही शिक्षकांना मिळणारी शालाबाह्य कामं आहेत, हा सगळ्यात मोठा कळीचा मुद्दा आहे. ती थोपली जातात. तर आम्ही जर बाहेरचं जर काम करत राहिलो शैक्षणिक, तर साहजिकच या पालकांचा पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदलून जाईल, की शिक्षक हा वर्गावर नसतोय. शिक्षक फक्त वर्गावरती राहील आणि अध्यापनाचं काम करेल. एवढं आम्हाला जरी सुविधा करून दिली किंवा ती सोय आम्हाला करून दिली की आम्ही फक्त मुलांसाठी आहोत, तरीसुद्धा आमच्या मराठी शाळेचा विकास होईल. जून महिना उजाडलाय. सगळीकडे शाळांचे वर्ग भरलेत. काहीकांनी दुसऱ्या वर्गात गेलेत, काहींनी पहिल्यांदा शाळेमध्ये ॲडमिशन घेतले. जून महिना म्हटलं ना, की प्रत्येक वेळी एक मुद्दा प्रामुख्याने पुढे येतो. तो म्हणजे मराठी शाळा, इंग्रजी शाळा. एरवी तो मुद्दा झोपलेला असतो. का माहीत नाही कशामुळे ती उदासीनता आहे. आपल्या मराठी माणसांमध्ये ती उदासीनता आहे की सरकारमध्ये ती उदासीनता आहे. असो तो मुद्दा आपला आजचा विषय नाही आहे, कारण राजकीय मुद्दे आपण बऱ्याचदा टाळतो आपल्या व्हिडिओमध्ये. पण सांगायला असं वाटतं, की हिंदी शाळा असतील, उर्दू शाळा असतील, त्यांचे पट अजूनही चांगले भरलेले आहेत. खरं तर ती चांगली गोष्ट आहे. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये माय मराठीचे वर्ग आणि माय मराठी पालक इतके उदासीन का, याच्याबद्दल नेहमीच प्रश्न निर्माण होतो. तसं बघायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ या सगळ्या पूर्ण पट्ट्यामध्ये ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून जवळजवळ 255हून अधिक मराठी शाळा बंद पडल्यात. आणि हा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला. याच्यामागे खरं म्हणजे कोणाला ब्लेम करावं, कोणाला दोष द्यावा, कोणाचा दोष आहे, हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पालक याला जबाबदार आहेत, शिक्षक जबाबदार आहेत, की सरकारी धोरणं जबाबदार आहेत. या सगळ्यामध्ये आज आपण एकदा चर्चा करणार. आज आपल्यासोबत डोंबिवलीतील एका नामांकित शाळा, जी शाळा काही वर्षांपूर्वी तुडुंब भरलेली असायची. एका वर्गामध्ये, एका पटामध्ये 80 ते 85 मुलं बसलेली असायची. 3-3 तुकड्या असायच्या. आज त्या शाळेमध्ये 50 ते 70 विद्यार्थी पूर्ण शाळेमध्ये आहेत, अशी शोकांतिका म्हणावी लागेल खरं म्हणजे. पण त्याच्यामागे कारणं काय आहेत? शिक्षक तेच आहेत जे तेव्हा होते आणि ते आत्ता पण तेच आहेत. पण पालकांची बदलती मानसिकता याला जबाबदार आहे, की सरकारी धोरणं जबाबदार आहे, हे आपण जाणून घेणार आहे. सर, डू रिपोर्ट्समध्ये तुमचं स्वागत आहे. काय वाटतं तुम्हाला, कशामुळे ही वेळ आली असेल? भूतकाळाचा जर विचार केला, तर या शाळेमध्ये एकेका तुकडीमध्ये 75 ते 80 विद्यार्थी असायचे. जवळपास 3-3 तुकड्या असायच्या अ, ब, क. आणि आम्ही काही ॲडमिशन परत पाठवायचो. एवढ्या शाळेला प्रगल्भता होती. परंतु त्यानंतर काही धोरणं बदलत गेली. मग ती शासकीय असतील, आणखी काय असेल, तर त्याच्यामुळे कालांतराने टप्प्याटप्प्याने मराठी शाळांना उतरती काळ लागत गेली. त्यांच्यापैकीच आमची एक शाळा. त्यातलं प्रमुख कारण आजूबाजूला इतर मराठी शाळा निर्माण झाल्या. असं नाही की आमच्यापेक्षा त्यांनी खूप काही चांगल्या फॅसिलिटी दिल्या, असं नाही. त्यांच्यापेक्षा आपल्याकडे फॅसिलिटी चांगल्या होत्या. त्याच्यानंतर आपल्या इथं सुरू असलेली इंग्लिश माध्यमाची शाळा प्रामुख्याने, की जे काही याला अजून पालकांची मानसिकतासुद्धा आपण जबाबदार धरूयात. कारण की काय आहे, की पालकांनी कालांतराने मराठी माध्यमापेक्षा इंग्लिश माध्यमाला झुकतं माप दिलं, की बाबा माझा बाजूवाला शेजारचा जर मुलगा इंग्लिश माध्यमातून, माझा पण मुलगा इंग्लिश माध्यमाला गेला पाहिजे. हा एक पॉईंट ऑफ व्ह्यू पालकांचा कालांतराने तयार होत गेला, की बाबा त्यांचा जो इंग्लिशमध्ये मीडियममधनं मुलगा शिकला म्हणजे पुढे काहीतरी खूप काही मोठं करता येईल त्याला. ही एक त्यांची मानसिकता होती. आणि या सगळ्या गोष्टी त्याच प्रकारे काही अंशी शासनाचं उदासीन धोरण कसं माहिती का, की मराठी शाळांना जेवढं वेटेज पाहिजे, दिलं गेलं पाहिजे, तेवढं शासनाकडनं मिळालं नाही. एकदम स्पष्ट बोलतो मी. कारण काय आहे, की जर तुम्ही मायनॉरिटीच्या शाळांना इतर गोष्टी तुम्ही प्रोव्हाइड करू शकता, तर आपल्या मराठीच्या शाळांना का नाही? हा पहिला मुद्दा आहे. आणि दुसरी गोष्ट असं, की आमच्याकडे आपल्या या शाळेमध्ये सगळं काही चांगलं असताना उतरती काळ लागायचं कारण एकच, की आजूबाजूला वस्ती नव्हती, ती वस्ती निर्माण झाली, शाळा कोपऱ्यात आली, हे कारण आहे. फॅसिलिटीज जे आहेत त्याच आहेत. त्याच्यानंतर ज्या इतर अजून आपल्याला फॅसिलिटीज देता येतील, म्हणजे समजा मैदान, आता पालकांचे दृष्टिकोन बदल आहे, की शाळेला मैदान असलं पाहिजे, तिथं या ॲक्टिव्हिटी झाल्या. आम्ही बाकी शालेय उपक्रम घेतो, परंतु इंडोरला होतात. आउटडोअरसाठी काही गोष्टी आपण त्या ठिकाणी मारक ठरतात आम्हाला, कारण की आमच्या शाळेचं मैदान नाही आहे. आपण टेरेसवर घेतो, पण त्याला काही मर्यादा असतात. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी या गोष्टीसुद्धा आवश्यक आहेत. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत इत्यंभूत. दुसरी गोष्ट, की अजून
जे काही शिक्षकांना मिळणारी शालाबाह्य कामं आहेत, हा सगळ्यात मोठा कळीचा मुद्दा आहे. ती थोपली जातात. शिक्षकांना ॲक्च्युली वर्गावरती शिकवणं हा त्यांचा पिंड आहे, त्यांचं धोरण आहे, त्यांचं प्रमुख काम आहे. परंतु शिक्षक वर्गावर कमी आणि शासकीय कामांना अधिक जुंपलेला असतो. आणि त्याच्यामुळे काय होतं, की मुलांकडे काही अंशी दुर्लक्ष होतं. याचासुद्धा विपरीत परिणाम त्याच्यावरती होतो. आणि ज्या काही इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत, त्यांना कंपल्सेशन नसतं या शासकीय धोरणांचं, किंवा त्यांनी ही कामं केलीच पाहिजे. मग BLO असो, जनगणना असो, काय असो, ते त्या सेल्फ कंटेंट असल्यामुळे ते नाकारू शकतात. तसं आम्हाला नाकारता येत नाही. आणि असंख्य असे मुद्दे आहेत की ज्याच्यामुळे मराठी शाळेला उतरती कळायला लागली. आज जर तुम्ही विचार केला की शासन ज्यावेळेस शाळांना मान्यता देतं, त्यावेळेसुद्धा झुकतं माप हे इतर माध्यमांच्या शाळांना असतं. जर समजा मी त्या ठिकाणी 65 शाळांना जर मान्यता मिळाली असेल, त्याच्यापैकी फक्त 7-8 मराठी माध्यमाच्या शाळांना मान्यता मिळते, बाकी सगळ्या इंग्रजी माध्यमाच्या असतात किंवा इतर मीडियमच्या असतात. म्हणजे ही जी अवस्था आहे, म्हणजे काही अंशी हे धोरणसुद्धा आपल्या मराठी शाळांना मारक आहे की कुठंतरी शासनाने सुद्धा मराठी शाळा या टिकल्या पाहिजेत. यासाठी काहीतरी शासनाने सुद्धा केबुलट आता सध्या जर बघितलं पटसंख्येवरून, म्हणजे आहे कमी पटसंख्या असलेल्या शाळा शासन बंद करायच्या मागे लागलेलं आहे. म्हणजे खरोखर खूप मोठी शोकांतिका आहे की वास्तविक इतर बाबतीत जर बघितलं की मायनॉरिटीच्या शाळा, तिथं तुम्ही 10 मुलं असतील तरी तुम्ही ती चालवा, बरोबर आहे. इतर माध्यमाच्या असतील शाळा, गुजराती म्हणा किंवा उर्दू असतील, अल्पभाषिक असतील, तर बाबा 10 विद्यार्थी तुम्ही शाळा चालवायला मान्यता देतात. परंतु आपल्या मराठी माध्यमाच्या शाळांना 50 विद्यार्थी असून सुद्धा संच मान्यता निकष पार करावे लागतात, पूर्ण करावे लागतात, तर ते शिक्षक मिळतो त्या शाळेला. जर नसेल तर शाळा बंद करावी लागते. आज रोजी आपल्या मराठी माध्यमाची अवस्था त्याच्यामुळेच आहे. जवळपास 45 ते 50 विद्यार्थी आपल्या इथं असून आज शिक्षकाअभावी शाळा ही आम्हाला म्हणजे बंद करायची वेळ आली. परंतु आम्ही तसं न करता स्वतः सेल्फ कंटेंट आम्ही स्वतः संस्था लेवलला शाळा पुढे चालू ठेवण्याचा निर्णय आज रोजी घेतलेला आहे. म्हणजे शाळेसाठी सरकारने जे काही थोडी उदासीन धोरणं आहेत ती कमी केली पाहिजे. मराठी शाळांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. तर मराठी शाळा टिकतील, जगतील, तर मराठी शिक्षक जगेल. जसं की सरांनी म्हटलं की सरकारी धोरणं जरी उदासीन असली, पण एक प्रॅक्टिकल म्हणजे ग्राउंड रिपोर्टला बोलायचं झालं, तर आता आपण ह्या शाळेला पकडू की ह्या शाळेला जर पुनर्जीवित करायचं असेल किंवा जिवंत ठेवायचं असेल, आणि जशी पटसंख्या आहे, जसं की म्हटलं आता 45च्या वरती मुलं माध्यमिकला जाण्यासाठी आपल्याकडे आहेत, पण तशी तरतूद नाही आहे. जर ग्राउंड रिपोर्टला बोलायचं झालं मॅम, तर ह्या शाळेला आत्ता ह्या मिनिटाला जर प्रॅक्टिकली बोलते, कुठल्या गोष्टींची शासनाकडून येण्याची गरज आहे की ह्या गोष्टी प्रोव्हाइड झाल्या पाहिजेत, फुलफिल झाल्या पाहिजेत, आणि पालकांनी कुठल्या गोष्टींचा विचार केला पाहिजे? सुविधांपेक्षा जे संच मान्यतेचे जे नियम आहेत ना, त्याच्यामुळे आम्हाला अडचणी येतात. पूर्वी कसं प्रत्येक वर्गाला एक शिक्षक दिला जायचा. आता तसं नाही. त्यांनी पटाची आम्हाला अट घातलेली आहे की एवढा पट असेल तर 2 शिक्षक, त्याच्यानंतर 1 ते 5 आणि 6 ते 8 असं केलेलं आहे. तर त्या सुविधांपेक्षा त्यामुळे आम्हाला शिक्षक वर्ग नसल्यामुळे आम्हाला जोड वर्ग वगैरे घ्यावा लागतो. आणि मुलं 2 असू दे की 20 असू दे, तेवढा अभ्यासक्रम आम्हाला राबवावा लागतो. त्याच इतर सरांनी सांगितल्याप्रमाणे अशैक्षणिक कामं खूप आहेत. तसा नियम काय आहे की फक्त मतदानाच्या दिवशी काम करायचं असतं, पण तसं नाही आहे. आम्हाला नेहमी वर्षभर कामं असतात. आता जनगणना जवळ-जवळ आता कधी चालू झाली यांची? मार्च-एप्रिलपासून ट्रेनिंग चालू झालं. तिथपासून अजून पुढच्या सप्टेंबर, ऑक्टोबरपर्यंत त्यांना जनगणना करायची. त्यात त्यांना ड्युटी पण करायची आहे, प्लस हे पण काम करायचं. अख्खा मे महिना त्यांचा जनगणनेत गेला. तर ह्या सुविधांपेक्षा आम्हाला ह्या कामामधनं कमी करावं, किंवा जे वेगवेगळे कार्यक्रम आहेत त्याचे अहवाल देणं, फोटो काढणं. त्या आता GR पण काढलाय की आता प्रत्येक वेळेला फक्त शनिवारी अहवाल द्यायचा. म्हणजे शिक्षकांना जो वेळ वाया जातोय रोजचा, तो न जाता त्यांनी आता पत्र काढले की फक्त शनिवारीच अहवाल आहे, व्हिडिओ आहे, ते शनिवारी करायचं. तर असे काहीतरी बदल केले आणि शिक्षक फक्त वर्गावरती राहील आणि अध्यापनाचं काम करेल, एवढं आम्हाला जरी सुविधा करून दिली किंवा ती सोय आम्हाला करून दिली की आम्ही फक्त मुलांसाठी आहोत, तरीसुद्धा आमच्या मराठी शाळेचा विकास होईल. एकंदरीत कुठेतरी समाजाचा प्रभाव पण या शाळेला जबाबदार आहे. कुठेतरी कॉम्पिटिशन, स्पर्धात्मक जग असलं तरी पण आपण स्वतः निर्णय घेण्यात कुठेतरी सक्षम नाही आहे की माझा मुलगा मराठी माध्यमातूनच पुढे जाऊ शकतो आणि काही चांगलं करू शकतो. सगळ्यात तुमच्या उत्तरातनं एक मुद्दा प्रामुख्याने पुढे आला, तो म्हणजे अशैक्षणिक कामं सातत्याने आपल्या शिक्षकांवर आहेत. तर ती अशैक्षणिक कामं जरा काय काय आहेत, मला सर तुमच्याकडून ऐकायला आवडेल.
तर अशैक्षणिक कामामध्ये जर म्हटलं, तर आता BLOचं काम हे आम्हाला सर्व शिक्षकांना देण्यात आलेलं आहे. आणि ते पण त्याने असं सांगितलेलं आहे, की ती तुम्ही शाळा कशी सांभाळायचे ते म्हणे मुख्याध्यापक बघतील. बरोबर. मग जर आम्ही जर शाळेत आलो नाही, तर आमच्याकडे 1ली ते 7वी पर्यंत वर्ग आहेत. एका शिक्षकाकडे 2-2 वर्ग आहेत. तर आम्ही जर बाहेरचं जर काम करत राहिलो अशैक्षणिक, तर साहजिकच या पालकांचा पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदलून जाईल, की शिक्षक हा वर्गावर नसतोय. त्याच्यामुळे कुठेतरी पटसंख्या कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. आणि खरोखरच माझी एक विनंती आहे, की शासनाने असं दरवेळेस कुठलंही जी-आर असू दे किंवा आणखी काही असेल, तर असं काढू नये किंवा जबरदस्तीने किंवा शिक्षकांना ते धमकावतात एक प्रकारे. म्हणजे नोटीशी काढू तुम्ही जर घेतलं नाही तर. हे शासकीय काम हे करावंच लागेल. त्याच्यामुळे जर आम्ही दिवसभर ते काम करत राहिलो, तर मुलांकडे लक्ष द्यायचं कधी? ते म्हणतात, "आम्हाला काय सांगायचं नाही, तुम्ही सकाळी 8 वाजता जा, ते काम करा, शाळेत या, परत शाळा सुटल्यानंतर पुन्हा काम करा." जर दिवसभर आम्ही हे जर काम करत राहिलो, तर शिक्षक हा सुद्धा एक मानवच आहे ना. तो काही यांत्रिक मानव नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही तर त्यांना सांगितलं होतं, की जे काही लोकसभेचे, विधानसभेचे किंवा इतर जे काय असतील इलेक्शनची ते आम्ही कामं करू शकतो ना. आता येणारं जनगणनेचं काम हे सुद्धा आम्ही नाकारलं नाही. हे राष्ट्रहिताचं काम आहे. ते जवळ-जवळ आज मला वाटतं 11 का 12 वर्षातून आलेले आहे. पण त्या कामाबरोबरातून आमची सुटका होते नाही होते, तर लगेच आम्हाला BLOचं काम दिलेलं आहे. आम्ही जेव्हा अधिकाऱ्यांना भेटायला जातो, तेव्हा आमचं काहीही तिथे म्हणणं ऐकून घेतलं जात नाही. आणि अशी अनेक अशैक्षणिक कामं आहेत. तुम्ही सर्वेक्षण करा, शाळाबाह्य मुलांची हे करा. मग हे जर आम्ही अशी बाहेरची कामं करत राहिलो, तर शाळेसाठी पण किंवा मुलांसाठी आम्हाला वेळ देता आला पाहिजे. त्यामुळे माझी एकच विनंती आहे, की अशैक्षणिक कामे जी आहेत, ती शासनाने खरोखरच कमी केली पाहिजेत आणि शिक्षकांची त्यातून मुक्तता केली पाहिजे. मला असं वाटतं की माझ्यासारखेच छोटे-मोठे जे कोणी माध्यमांमध्ये काम करणारे असतील किंवा काही मराठी भाषा जपावी, मराठी शाळा जपाव्या यासाठी कामं करणारे जे व्यक्ती आहेत, त्यांनी या मंडळींनी ज्या प्रश्नांवरती प्रकाश टाकलाय, त्या प्रश्नांवरती बोलणं आणि ते मुद्दे मांडणं ही काळाची गरज आहे. फक्त विद्यार्थ्यांच्या अभावी मराठी शाळा कमी होत आहेत, हा एकच मापदंड न लावता ह्या बाकीच्या गोष्टी पण गृहीत धरून, ग्राह्य धरून मराठी शाळा वाढतील कशा आणि टिकतील कशा याकडे फक्त आंदोलनं न करता किंवा Facebook, Twitter याच्यावरती आपलं निबंधामध्ये मत न मांडता ग्राउंड लेव्हलला येऊन खरंच कुठल्या पद्धतीच्या तक्रारींना, त्रासांना मराठी शाळांना सामोरं जावं लागतंय यावरती दृष्टिक्षेप टाकावा. तुम्ही बघत होता डू रिपोर्ट्स आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आणि सामाजिक व्हिडिओसाठी नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक यू.